नमस्कार, मी कीर्ती केसरकर सावंत आपल्या सर्वांचा प्रवक्ता न्यूजवर स्वागत करते। गेल्या काही दिवसांपासून वसई विरारमध्ये एक विविध चर्चा रंगलेली आहे। या चर्चेमध्ये असं म्हटलं जात आहे की चर्चा आहे युट्यूबचे पत्रकार वर्सेस पोलीस, आणि या चर्चेमध्ये विविध घटनाक्रम जे आहेत ते आता समोर आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे आपण म्हटलं तर कालच्या परवाच्याच दिवसामध्ये दोन पत्रकारांवर जे आहे युट्यूबच्या पत्रकारांवर आपण म्हणू शकतो FIR झाली, आणि या FIR ही करण्यात आली पोलिसांकडून। पोलिसांचं असं म्हणणं होतं की जो व्हिडिओ पोलिसांचा लावण्यात आला मारुती बावडेकर ते कुठेही लाच घेताना दिसत नाहीये, आणि थेट पत्रकारांनी जे आहे ते कॅप्शन देऊन त्यांच्यावर आरोप केले की या ठिकाणी जे आहे ते पोलीस लाचखोरी घेतात, हरामचे पैसे घेतात, असे जे आहेत ते शब्द वापरले। खरं तर असे शब्द वापरणं, पोलिसांची अब्रू मलिन करणं हे चुकीचं आहे, आणि आम्ही ते मान्य करतो। जे युट्यूबवर व्हिडिओ चालले कोणत्याही सत्य घटनेची पुष्टी न करता ते चुकीचे होते, आणि त्यांच्यावर पोलिसांनी ती विविधरित्या कारवाई केली, त्यांच्यावर FIR झाले, त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले। परंतु आता आम्ही तुम्हाला काही घटनाक्रम आणखी दाखवू इच्छितो। आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा। गोडाऊनला जाऊन टाक फाईन आहे तो 5,000 रुपये फाईन आहे गोडाऊनला लावून टाका तिकडे आपण टाकू ना हो दादा 500 घे 500 नाही बहिणी काय बोलतो 500 काय घे गेलो कहा भेज है थोडे पाणी करे उरेस तू थोडे कमी 500 ले 1000 रुपये ले 5,000 रुपये फाइन मार रहे हो देख आओ रिक्शा मेरे को देखो 500 दे दे जोड़ दे। हम लोग उसको देते ना उनको खून लगाया ना। हाँ नहीं फिर भी इसको सीधा हम लोग काट लिए उनको ना दिए ना दिए ना उनको मत खून लगा दे हम लोग पैसा देते हैं गाई लेन दिने ये ले नहीं किती घेतले किती घेतले 500 घेतले ना। हा व्हिडिओ वसईच्या त्याच परिसराचा आहे जिथे मारुती सर बावडेकर जी हे उपस्थित असतात आणि आपली ड्युटी करत असतात, आणि त्या ठिकाणी हा व्हिडिओ त्याच रिक्षा चालकांनी काढलाय। रवींद्र जाधव या रिक्षा चालकांनीच हा व्हिडिओ काढलाय, आणि स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये बाकीचे रिक्षा चालक म्हणतात की 500 मागितले, 1000 मागितले, म्हणजे आकडा तर 200चाच होता पण तो 500 1000 पर्यंत जातो, आणि कुठेतरी हे आता स्पष्ट झालं। त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी जे काही म्हटलं होतं की आधी पुरावे द्या आणि नंतर व्हिडिओ चालवा, हा कुठेतरी एक छोटासा पुरावा आम्ही तुमच्या समोर सादर करतोय। दुसरी गोष्ट, हा दुसरा व्हिडिओ तुम्ही ऐका। मेरे को कुछ भी लग नहीं, तो आपको क्या बोल रहा हूँ मैं, आपको कुछ नहीं, पता है आप क्या इसके बारे में? मुझे आप फोन किए ना, इसलिए पूछ रहा हूँ आपको क्या लग रहा है। नशे में लग रहा है। कौन, रिक्शे वाला पुलिस वो वाला? आदमी है वो। पुलिस वाला क्यों नशे में लगेगा? तो रिक्शे वाला से में हाँ, उसके आवाज से समझ जाता है कि वो नशे में है कि नॉर्मल है। अच्छा, तो आप मैं बताओ, अगर वही आप बोल रहे हो ना मारुति बावड़ेकर पैसे लेते हैं, तो तब भी पैसा लेके छोड़ देते हैं। कौन? रिक्शा क्यों गोडाउन में लेके जाते हैं? क्या बोल रहा हूँ, आपके पास प्रूफ नहीं है तो आप डिलीट कर दो ना। आपके पास प्रूफ रहेगा तो आप डाल दो, तो वीडियो डिलीट कर दो। नहीं तो आपका जो चालू नंबर है ना वो आप मेरे को भेज दो। हाँ। मतलब मेरे जो है जो बड़े है वो आपसे बात करेंगे। नहीं रहेगा तो मैं खबर सुनिए ना, डालेंगे। खबर चलाया तो कुछ सोच के चलाया रहूंगा ना खबर। हाँ तो ठीक है, फैलाने दो। मैं भी बोलता हूँ कि केस डालने के लिए आपका प्राइवेट नंबर है वो मेरे को भेज दो। दुसरा व्हिडिओ आहे कोर्टाचा, जेव्हा रवी पंडित ज्यांच्यावर FIR झाली हे कोर्टामध्ये उपस्थित होते, आणि त्यांना अचानक एक फोन येतो, आणि हा फोन असतो मारुती बावडेकर यांच्या मुलाचा। त्या मुलाचं मी नाव घेणार नाही, त्या मुलाचा हा फोन असतो, आणि तो स्पष्टपणे बोलतो की व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर माझ्या मोठ्यांना मी जे काय करायचंय ते करायला सांगतो, आणि तुमच्याकडे पुरावे नसतील तुम्ही व्हिडिओ डिलीट करा। बघायला गेलं तर कोणत्याही पत्रकाराला तुम्ही दबाव टाकू शकत नाही व्हिडिओ डिलीट करण्यासाठी। त्यांच्यावर कारवाई सुरू होती, FIR करण्यात आली होती, आणि कोर्टामध्ये रितसर प्रक्रिया देखील सुरू होती। असं असताना पोलिसांचे सुपुत्र फोन करतात आणि अशा प्रकारे जे आहे ते व्हिडिओ दाबण्याचा प्रयत्न करतात, आणि यावर काय स्पष्टीकरण आहे आता पोलीस कोर्टातच सादर करतील, कारण कुठेतरी इतर तक्रार करण्याची म्हणजे या फोन बाबत देखील तक्रार करण्याच्या प्रक्रिया त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। आता आम्ही तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवू इच्छितो। सगळं ओके असून गाडी देत नाही मॅडम, तुम्ही फाईन मारत नाही, फाईन भरून घेत नाही। हॅरेसमेंट म्हणतो मॅम, मॅडम हॅरेसमेंट करता मी फाईन भरायला तयार आहे, सगळं करायला तयार आहे।
स्वतःहून वाढवते. काय वाढवतोय मॅम? मी फाईन भरायला तयार आहे ना. हो, मी फाईन भरायला तयार आहे ना. तुम्ही मला सांगा, मी फाईन भरायला तयार नाही का? तुम्ही डॉक्युमेंट, तुम्ही मला काल बोलले डॉक्युमेंट सगळे आण, मी डॉक्युमेंट सगळे आणले. तुम्ही म्हणतो मी फाईन भरा, पावती भरा, तुम्ही काही करत नाही. तुम्ही म्हणताय हे आण ते आण, काय करू मॅम मी? मी नाही तुला काय आणते म्हणते. मला जर फिजिकल बघणं गरजेचं आहे तर बघतेस. चुकीचं मॅडम, हे हॅरेसमेंट करताय तुम्ही. सगळं ओके असून देत नाही. तू 2च मिनिटं फक्त हे बघते. काय चोरी मारी केली का? काय आतमध्ये हमला केला? काय केलेलं आहे मी? हा, चोरा मारा ते करताय. मी पैसे मागितले दिले तर ते करताय तुम्ही मला. सगळे डॉक्युमेंट ओके असेल तुम्ही करत नाही. हॅरेसमेंट करताय तुम्ही मला. हे आणते सगळे डॉक्युमेंट आणले मी कालपासून. काय कमी सांगा मला डॉक्युमेंट, काय कमी सांगा. काय आहे नाही का त्याच्यामध्ये डॉक्युमेंट मध्ये? सर बाई गाडी ते सगळे डॉक्युमेंट ओके. मी त्यांना म्हणतोय फाईन भरा, फाईन भरायला मी तयार आहे. ते मॅडम म्हणतात ते सर येतील ते करतील. हा व्हिडिओ आरटी ऑफिस मधला आहे, जिथे रवींद्र जाधव जो रिक्षा चालक आहे तो म्हणतोय की मी इंजिनियर आहे, मी शिकलेलो आहे, मला नोकरी नव्हती म्हणून मी रिक्षा चालवण्याच्या लाईन मध्ये आलो. आणि तो हेही बोलतोय की माझे सगळे पेपर क्लिअर आहेत मॅडम, मग माझी रिक्षा का अडकवण्यात आली आहे. तिथे आरटीओच्या मॅडम म्हणतात की हो तुमचे पेपर क्लिअर आहेत. म्हणजे आपण हे तर मान्य केलेलं आहे की हा रिक्षा चालक जो आहे तो नल्ला रिक्षा चालक नाहीये. हा रिक्षा चालक आहे तो कुठेतरी अनपढ नाहीये, हा सुशिक्षित आहे. ह्याला त्याचे जे कायदे आहेत, ह्याला त्याचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत ते व्यवस्थितरित्या माहिती आहेत. त्याच्यामुळे आपण हे तर गोष्टीचं खंडन करू शकतो की कदाचित ह्याला काहीच माहिती नसेल, हा अनपढ असेल किंवा नल्ला रिक्षा चालक असेल. त्यामुळे आपण ह्या गोष्टीचं खंडन देखील करू शकतो. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा होता की जर आम्ही इथे कुठेतरी तुम्हाला जर 2 पत्र दिसत असतील तर हे पत्र आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात पाठवलेले. या पत्रांमध्ये तुम्ही नीट बघितलं तर याच्यामध्ये जे आहे ते रिसिव्हिंग स्टॅम्प आहेत आणि टपालद्वारे देखील पत्र पाठवण्यात आलेलं आहे. हे पत्र गेलंय देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत गृह खाता येतं आणि हे पत्र गेलंय एकनाथ शिंदे जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे हा रिक्षा चालक गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या विरोधात, त्यांच्या हफ्तेखोरीच्या विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहत आहे, आवाज उचलत आहे, पोलिसांना सांगत आहे. परंतु मारुती बावळेकर यांच्यावर कारवाई करायचं सोडून पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी थेट इझी टार्गेट पकडले. जे पत्रकार होते त्यांच्यावर कारवाई केली, रिक्षा चालकावर केली. जे पत्रकार घटनास्थळी उपस्थितच नसतात त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचं गुन्हे ते दाखल केले जातात. पत्रकार चुकीचेही असतील, आम्ही अजिबातही पत्रकारांची बाजू घेत नाहीये आणि आम्ही रिक्षा चालकांची बाजू घेत नाही, कारण रिक्षा चालकही चुकीचे असतात. परंतु नालासोपारा तुळणी ब्रिजच्या खाली स्पष्टपणे म्हटलं जातं की 500 रुपये घेऊन लाईन लावली जाते. रॉंग साईडनी रिक्षा चालक जे आहेत ते 1-1 किलोमीटर पर्यंत लाईन लावतात. तेव्हा पोलिसांची अब्रू नुकसानी होत नाही का? त्यांची प्रतिष्ठा ही मलिन होत नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला रिक्षा चालक देखील अनेकदा हे म्हणतात की आमच्याकडून 1500 रुपये घेऊन आमच्या रिक्षा ज्या आहेत ते मेन स्टँडला उभे केले जातात. अनधिकृत स्टँडसाठी जागा नसताना रॉंग साईडला रिक्षा उभं करणं, 200 रुपये वसुली करणं, त्याच्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र जाणं, त्याच्यावर कारवाई बसणं. मग हे सगळं प्रतिष्ठा मलिन करत नाही का? हा प्रश्न आता पौर्णिमा चौगुले मॅडमना देखील आहे, कारण मॅडमचं असं म्हणणं आहे की युट्यूबर पत्रकार त्यांची प्रतिष्ठा मलिन करतात. मग तेव्हा काय होतं, जेव्हा हेच युट्यूबर पत्रकार तुम्ही तुमच्या कार्यक्रमांना बातम्या कव्हर करण्यासाठी पाहिजे असतात, मग तेव्हा काय होतं, जेव्हा हेच युट्यूबर पत्रकार हे कॅम्पेनिंग करतात. आणि ह्याच्यामध्ये देखील डिवाइड अँड रूलचा एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्यांनी सचिन दीक्षित आपल्या फेसबुक व्हिडिओवरती लाईव्ह आले होते आणि एक भला मोठा व्हिडिओ त्यांनी बनवला, त्याच्यामध्ये त्यांनी पत्रकारांच्या एकता बद्दल सांगितलं. तर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पत्रकारांचे संघ उरलेतच कुठे, त्यांची एकी उरलीच कुठे? या ठिकाणी पत्रकारच आता बातम्या लावतायत की व्ह्यूज साठी जे होते ते रवी पंडित आणि शिवम दुबे यांनी आपापल्या चॅनलवर बातमी लावली, हे व्ह्यूज साठी होतं. मग मला हे म्हणायचं आहे की युट्यूबवर जे लोक बातमी करतात हे बातमी एक्सक्लुझिव्ह बातमी हे व्ह्यूज साठी नाही टाकत का? प्रत्येक वेळी जनसेवा हाच एक मुद्दा असतो का? हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पत्रकारांकडून सतत सदरक्षण आहे, संरक्षण आहे म्हटलं जात आहे आणि पोलिसांबाबतची बाजू स्पष्ट केली जात आहे, त्यातील पत्रकारांच्या परिवारामध्ये अंमली पदार्थ विक्री करण्याचं त्यांच्या परिवारांवर जे आहेत ते गुन्हे दाखल झालेले आहेत, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावं. आणि अजून काही असे पत्रकार आहेत जे आपले या विषयाबाबत पोलिसांची बाजू योग्य करून काही पत्रकारांनाच खाली दाखवायचा प्रयत्न करतात. ते पत्रकार राजकीय नेता आहेत की पत्रकार, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. निवडणूक लढायची, मग ती हरायची आणि हरलेले पदाधिकारी बनतात पत्रकार. कदाचित असंच काहीतरी आता चाललेलं आहे. आणि हेच हरलेले पदाधिकारी पत्रकार होतात, ज्यांचे भाऊ, ज्यांचा परिवार हे अंमली पदार्थ विकताना पकडले जातो ते पत्रकार होतात. आणि हे काय सांगतात आपल्या चॅनलवरती, सदरक्षण आहे, संरक्षण आहे.
हे प्रशासनाची बाजू मांडतात. मग प्रशासनाला असे पत्रकार मंजूर आहेत ज्यांच्या घरामध्ये किंवा आपण घरावर तर जाऊ शकत नाही, परंतु ज्यांच्या वैयक्तिकरित्या त्यांच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, हे पोलिसांना मंजूर आहे, तेव्हा त्यांची प्रतिमा मलिन होत नाही. प्रतिमा मलिन होते ते एका व्हिडिओद्वारे, ज्या व्हिडिओचं स्पष्टीकरण त्याच चॅनलवर दिलं जाऊ शकत होतं, व्हिडिओ काढण्यासाठी विनंती केली जाऊ शकत होती किंवा त्याबाबत नोटीस मारली जाऊ शकत होती. या संपूर्ण घटनेमध्ये आरोपी आपण म्हणू शकतो ज्यांच्यावर आरोप करण्यात आले, रवी पंडित आणि शिवम दुबे यांच्यावर FIR झाली आणि पुढे त्यांची जी काय ती प्रक्रिया देखील सुरू आहे. आणि आम्ही कुठेही असं म्हणत नाही की हे दोघं योग्य आहेत, परंतु आपले वसई विरार मीरा भाईंदर आयुक्तालयाचे कमिशनर ऑफ पोलीस CP निकेत कौशिकजी यांच्याकडून एक चांगली कामगिरी बजावली जाते. रोज नवीन जे आहेत ते छापेमारी होऊन जे आहेत ते चुकीची काम बंद केली जात आहेत. त्याचबरोबर आपले क्राईम ब्रांच युनिटचे जितके PI आहेत, जितके पोलीस निरीक्षक आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, हे दिवस रात्र एक करून आपल्या संरक्षणासाठी आहेत. त्याचबरोबर जे कोणी RTO पोलीस आहेत, उन्हातानात उभं राहून ते ट्रॅफिक क्लिअर करतात, आपल्या संरक्षणासाठी आहेत. परंतु जेव्हा एक व्यक्ती ज्याच्यावर आरोप केला जातो आणि गेल्या अनेक महिन्यांपासून तो आरोप होतोय, यावर पोलीस चौकशी करत नाहीये, तर यावर जे आहेत ते आपल्या चुकांचं कुठेतरी पडदा टाकण्यासाठी जे आहेत ते सतत गुन्हे दाखल होत आहेत. आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर जे आहेत ते या पोलिसांच्या वसुलीला कुठेतरी जे आहेत ते रोग लावायचा सोडून जे आहे ते काही विविध युट्यूबर, पत्रकार, मीडिया देखील त्यांच्यासोबत उभी राहते. या संपूर्ण घटनेमध्ये म्हणायचं इतकंच होतं की जेव्हा रामनवमी होती, राम भक्तांवर जेव्हा लाठीचार्ज होत होता, गेल्या 16 दिवसांमध्ये जवळपास 6 ते 7 मृतदेह सापडत आहेत. वसई विरारमध्ये कोण सायको किलर फिरतंय का? वसई विरारमध्ये नेमकं काय चाललंय? आजच्या दिवसामध्ये वसईमध्ये 3 मुलींनी एकाच दिवसामध्ये आत्महत्या केलेली आहे. या संपूर्ण घटना वसई विरारमध्ये होत असताना नायजेरियनचा मुद्दा असू दे, अंमली पदार्थांचा मुद्दा असू दे, खुद्द आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा आदेश दिलेले आहेत कारवाई करण्यासाठीचे की कारवाई करा अंमली पदार्थांच्या विक्रीवर, आमदार स्नेहा दुबे मॅडम हा मुद्दा पूर्ण विधानसभेमध्ये मांडत आहेत. इतके मुद्दे असताना पण महत्वाचं हे नाहीये. महत्वाचं काय आहे? युट्यूबरवर कारवाई करा. युट्यूब पत्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते. परंतु वसई विरारचा वाढता क्राईम रेट हा त्यांचा प्रश्न नाहीये. वसई विरारचा वाढता क्राईम रेट काय आहे? मृतदेह सापडतात हे थोडी महत्वाचं आहे, हे महत्वाचं नाहीये. रॉंग साईडला रिक्षा लागतात हे थोडी महत्वाचं आहे. जे नल्ले रिक्षा चालक रात्री अंमली पदार्थांचं सेवन करून महिलांना भयभीत करतात, महिलांसोबत चुकीचं वागणूक करतात, त्यांच्या विरोधात जेव्हा 17 बातम्या ओके न्यूजवर लावल्या जातात, हे चुकीचं नाहीये. तेव्हा प्रतिमा मलिन होत नाही, कारण त्याच्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व्ह असतात, पोलिसांशी बोलणं चालणं होतं. परंतु ते जेव्हा अजून एका पोलिसाबाबतचा पोलखोल केली जाते, तेव्हा त्या पोलिसाला हाताखाली घेऊन याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. याच्यामध्ये कोणाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये. परंतु ज्या प्रकारे संपूर्ण घटनाक्रम होता, आम्ही तुम्हाला पुरावे दिलेले आहेत. कारण FIR मध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की झोलर किंवा हराम की कमाई असे शब्द जे वापरण्यात आले, जे की चुकीचे होते, ते वापरण्यात यायला पाहिजे नव्हते. जो व्हिडिओ वापरण्यात आला त्याच्यामध्ये पोलिसांकडून स्पष्टीकरण मागायला हवं होतं, जे मागण्यात आलं नाही. आणि त्याबाबतची चूक देखील आम्ही या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. परंतु जी वसुलीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे, ज्या प्रकारे आणि रवींद्र जाधव ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवत आहे आणि कुठेतरी पोलिसांना भीती होती की त्यांच्यावर कारवाई होणार, त्याच्या आधी ह्याच्यावर FIR करून त्यांनी हा मुद्दा संपूर्ण प्रकारे दाबायचा प्रयत्न केला. मग हे काय? पोलिसांचे सुपुत्र फोन करून धमकी देत आहेत, हे काय? हा कोणता घटनाक्रम आहे? मग आता पोलिसांची प्रतिमा मलिन होत नाहीये का? आपल्या वसई विरार मीरा भाईंदर मध्ये सदानंद दाते सर यांच्यासारखे इतके मोठा व्यक्तिमत्व हे CP म्हणून आपल्या वसई विरारला लाभले आहेत. निकेत कौशिक हे देखील, यांचा देखील ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. आपले SP होते गौरव सिंग, त्याबरोबर बाळासाहेब पाटील आपले SP होते, यांचे इतके चांगले ट्रॅक रेकॉर्ड आहे. या पोलिसांनी इतका सुंदर आपल्या वसई विरारला संरक्षित करून ठेवलेलं आहे. मग जिथे ह्यांच्यामध्ये एक चूक करणाऱ्या पोलिसाबाबत जेव्हा समोर आणलं जातं आणि त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करतीलच, या पोलिसांवर वसुली करणारे तर काही राजकीय नेते जे पत्रकार म्हणून फिरत आहेत, हे राजकीय नेते पोलिसांची बाजू मांडण्यासाठी तयार असतात. पोलिसांची बाजू मांडणं चांगली गोष्ट आहे आणि ती मांडली गेली पाहिजे, कारण त्यांचं देखील म्हणणं असेल. परंतु जेव्हा हा घटनाक्रम आता समोर आलेला आहे, तर जनतेलाही माहित आहे योग्य कोण आहे आणि चुकीचं कोण आहे. इथे रवी पंडित, शिवम दुबे हे किती योग्य आहेत, किती अयोग्य आहेत हे आम्ही सांगत नाही आहोत, किंवा पोलीस किती योग्य आहेत किती अयोग्य हे आम्ही म्हणत नाही आहोत. परंतु युट्यूबर्स पत्रकार असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा सगळे एका वाटीमध्ये मोजले जातात आणि त्या वाटीमध्ये कदाचित आम्ही सगळे येत असू. मग पोलिसांची प्रतिमा नेमकी कशामुळे मलिन होते हे स्पष्टीकरण देखील
आता आम्हाला पोलिसांकडून अपेक्षित आहे, परंतु आमचा कोणाशी काही संपर्क होऊ शकला नाही, त्याच्यामुळे ही बातमी आहे. काही पुरावे आहेत ज्या पोलिसांच्या विरोधात आहे आणि आम्ही असं अजिबात म्हणत नाही आहोत की वसई विरार मीरा भाईंदरचे पोलीस असं काही करत असतील, परंतु जे चुकीचं करतायत त्यांच्यावर कारवाई न करता आपले वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी न पोहोचवता अशा प्रकारे गुन्हा दाखल करणं आणि त्यानंतर सतत अशा पोलिसांना वाचवणं जे चुकीचं करतायत आणि त्यांच्या विरोधात तक्रारी होत आहेत हे चुकीचं आहे. धन्यवाद.